Hello friends, in this lecture we will discuss the next point of your topic kinetics, that is effect of temperature on rate of reaction. तर नक्की रेट ऑफ रिॲक्शन वरती टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो हे आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं. So what is the rate of reaction? That is concentration of reactant changes with respect to time is nothing but rate of reaction. Now when we increase the temperature at that time, rate of reaction also increases. Now it not only increase the rate of reaction but also initiation of reaction takes place when we increase the temperature. So now the temperature coefficient, the next point that is for your syllabus, that is temperature coefficient. So for most of the reactions, the rate of reaction as well as rate constant, rate of reaction and rate constant both increases when you increase the temperature. And if the reaction is homogeneous, homogeneous means having same phase reactant, all the reactants are present in the same phase, at that time rate of reaction get doubled or tripled for every 10 degree centigrade rise in temperature. म्हणजे प्रत्येक 10 डिग्री टेम्परेचरनं जर वाढ होत असेल तर रेट ऑफ रिॲक्शन डबल किंवा ट्रिपल होतो. बऱ्याच रिॲक्शनमध्ये डबल होतो आणि काही रिॲक्शनमध्ये ट्रिपल होतो. सो दॅट इज द rate of reaction get doubled or tripled for every 10 degree rise in temperature. यावरनं आपण टेम्परेचर कोएफिशिएंट साठी इक्वेशन लिहू शकतो. तर ते इक्वेशन असं आहे KT + 10 by KT, म्हणजे 10 डिग्रीनं वाढ झालेली आहे. तर हा रेशिओ आहे वेलोसिटी कॉन्स्टंटचा, ज्याच्यामध्ये KT बरोबर आपण सांगू शकतो velocity किंवा rate constant at 0 degree centigrade or Kelvin, and KT + 10 is the velocity constant at 10 degree centigrade higher temperature. 10 degree centigrade higher temperature. या दोघांचा रेशिओ म्हणजेच टेम्परेचर कोएफिशिएंट. तर याची व्याख्या आपण कशी लिहू शकतो बघा. इट इज डिफाइन्ड ॲज और इट इज द रेशिओ ऑफ, कशाचा रेशिओ आहे हा, वेलोसिटी कॉन्स्टंटचा, विच आर सेपरेटेड बाय 10 डिग्री सेंटीग्रेड. इतकी सोपी व्याख्या याची. इट इज द रेशिओ ऑफ वेलोसिटी कॉन्स्टंट्स विच आर separated by 10 degree centigrade temperature. इतकी सोपी डेफिनेशन त्याची आहे. नाउ दिस टेम्परेचर कोएफिशिएंट डिक्रीजेस when we increase the temperature T. जेव्हा टेम्परेचर T वाढेल तेव्हा हा जो पूर्ण रेशिओ आहे तो कमी होतो, कारण KT + 10 ला भागाकारात आहे KT. सो इफ यू इन्क्रीज दिस फॅक्टर विच इज इन मल्टिप्लिकेशन, सो देन द रेशिओ ऑटोमॅटिकली डिक्रीजेस. म्हणून टेम्परेचर जेव्हा जेव्हा वाढेल त्या वेळेस टेम्परेचर कोएफिशिएंट कमी होतो. हा प्रश्न ऑब्जेक्टिव्हला बरेच वेळेस विचारलेला आहे. सो दिस हॅपन्स ड्यू टू द कोलिजन बिटवीन रिॲक्टंट molecules. Collision between reactant molecules. हे सगळं कशामुळे घडून येते,
तर जे काही कोलिजन घडून येतं रिॲक्टिंग मॉलिक्यूलमध्ये त्यामुळं हार्डली 2% molecule collides, and at that time when the temperature is raised by 10 degrees centigrade, but rate of reaction it is 100% raised or 200% rise, or even sometimes it is more than the 200% for every 10 degree rise in temperature. So this is all about the effect of temperature on rate of reaction. We will memorize in short. As temperature increases, rate of reaction increases. नुसता रेट ऑफ रिएक्शन नाही तर रिएक्शन प्रोसीड सुद्धा होते जेव्हा जेव्हा आपण टेम्परेचर वाढवतो. त्यानंतर आपण डिस्कस केलं टेम्परेचर कोएफिशियंट. तर टेम्परेचर कोएफिशियंट हा काय आहे? टेम्परेचर कोएफिशियंट हा 2 व्हेलॉसिटी कॉन्स्टंटचा रेशिओ आहे. जेव्हा जेव्हा टेम्परेचर 10 डिग्रीनं वाढतं त्यावेळेस रेट ऑफ रिएक्शन डबल किंवा ट्रिपल होतो. त्याला रेशिओच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर KT+10/KT म्हणजेच टेम्परेचर कोएफिशियंट. सो इट इज द रेशिओ ऑफ व्हेलॉसिटी कॉन्स्टंट्स KT which are separated by 10 degree centigrade. That is nothing but temperature coefficient. होमोजेनियस रिॲक्शन म्हणजेच सेम फेजमध्ये असेल तर डबल किंवा ट्रिपल रेट आपल्याला झालेला दिसून येतो. 10 डिग्री राईज टेम्परेचर झालं असेल तर. त्यावरून आपण त्याची डेफिनेशन दिली. तर जेव्हा जेव्हा T वाढेल तेव्हा तेव्हा हा जो रेशिओ आहे तो कमी होईल म्हणजे डिक्रीज होईल. सो दिस इज ऑल अबाउट द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेट ऑफ रिॲक्शन. So the remaining part, that is the Arrhenius equation, we will discuss in our next lecture. Thank you.